लाखो लोकांचे जीवन समृद्ध करणाऱ्या भामा नदीच्या खोऱ्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी भामाई महिला सक्षमीकरण अभियान शरद भाऊ बुटे पाटील यांनी सुरू केलं आहे। उच्च शिक्षित आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ असलेल्या सुनीताताई शरद बुटे पाटील यांनी गेली 5 वर्षापासून भामाईच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी त्यांना सार्वजनिक व्यासपीठ मिळवून देणे या माध्यमातून अतिशय रचनात्मक काम केलं आहे। भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत आतापर्यंत वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, पाईट अशा विविध ठिकाणी महिलांसाठी ब्युटी पार्लर, शिलाई मशीन, मसाले बनवणे, आरी वर्क आदी प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले आहेत। त्याचा फायदा महिलांना घरगुती स्वरूपाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी झाला आहे। पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व करणाऱ्या महिला ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। त्यामुळे महिला लोकप्रतिनिधी यांना व्यासपीठ उपलब्ध झाले, योजनांची माहिती झाली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या गावामध्ये अतिशय उत्तम नेतृत्व केलं आहे। भामाई महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून वाकी बुद्रुक येथील महिलांना एकत्र करून शरद भाऊ बुटे पाटील यांनी निधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पहिले महिला उद्योग भवन वाकी बुद्रुक येथे बांधण्यात आले आहे। याचा फायदा येथील महिलांना प्रशिक्षण, संपर्क कार्यालय, छोट-मोठ्या व्यवसायासाठी होणार आहे। दररोजच्या कामाच्या व्यापातून महिलांना एकत्र पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी वांद्रे येथे महिलांची विशेष सहल आयोजित करण्यात आली। भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद भारे। त्यातून वांद्रे येथील स्थानिक महिलांना जेवण बनवण्याचे काम देऊन रोजगार निर्मिती करण्यात आली। गीत गारे धुंद भारे। याच माध्यमातून पुढे वांद्रे पदरवाडी पर्यटन स्थळ विकसित झाले आहे। नव्या संगीतातले तराणे नवे असे, कुणी सोबती मला मिळाया हवे असे। नव्या संगीतातले तराणे नवे असे, कुणी सोबती मला मिळाया हवे असे। जन्म हे जगावे, विश्व हे बघावे, एक रूप भावे संगतातीने। दुसरा सहलीचा कार्यक्रम श्रद्धेय पर्यटन स्थळ श्री क्षेत्र कुंडेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। यावेळी महिलांसाठी टिफिन स्पर्धा घेण्यात आली आणि कुंडेश्वर येथील निसर्गरम्य वातावरणात महिलांच्या वक्तृत्वाने फुगड्यांच्या स्पर्धा अतिशय यशस्वी झाल्या होत्या। प्रेरणा प्रयास हम अंधेरे पथ
गतवर्षी वराळे येथे महिलांसाठी विशेष हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी आपल्या भागामध्ये महिला बचत गटासाठी मार्गदर्शिका म्हणून काम करत असलेल्या CRPंचे सत्कार करण्यात आले। यावेळी अनेक महिलांनी उत्तम भाषणे केली। यातूनच कर्तबगार महिलांना संधी देण्याचा प्रयत्न होतो आहे। मकर संक्रांतीच्या निमित्तानं सुनीताताई बुटे पाटील यांनी भामा खोऱ्यातील विविध गावे वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या माध्यमातून 3000हून अधिक महिलांशी त्यांनी प्रत्यक्ष संपर्क केला। यातील अनेक कार्यक्रमांचे नियोजन स्थानिक महिलांनी करून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवलेली आहे। त्या बाबतीमध्ये विधवा महिला असतील, परित्यक्त्या असतील, निराधार महिला असतील किंवा शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या अभियानाच्या अंतर्गत करत असतो आपण। कारण यातूनच अनेक चांगल्या नेतृत्व करणाऱ्या महिला पुढे आल्या असून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे। नेतृत्वाच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत। याशिवाय केंद्र आणि राज्याच्या योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना महिलांना मिळण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत। तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम होत आहे। विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिलांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावा यासाठी राजगुरुनगर येथे शब्दगाथा अकॅडमीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेमध्ये 85हून अधिक प्रमुख महिलांनी सहभाग घेतला होता। यामध्ये विविध गावच्या सरपंच, पोलीस पाटील, महिला स्वयंसहाय्यता बचत गटासाठी काम करणाऱ्या CRP, वकील आणि शिक्षिका यांचा यामध्ये समावेश होता। व्यक्तिमत्व पाहिलं की राजकारणामध्ये शब्दांचा पुजारी म्हणून हा व्यक्ती जितका आहे त्याबद्दल मला खरंच खूप अभिमान वाटतो की पण शरद भाऊ बुटे पाटील मी पण आज फर्स्ट टाइम त्यांच्याशी माझं होतंय बोलणं होतंय बट सबलीकरणासाठी प्रत्यक्ष काम करणं हे त्यांच्या विचारांमधनं त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमधनं समजतंय। मला तर वाटतंय आमच्या पोलीस पाटलांची महाराष्ट्रातील पहिली कार्यशाळा ही भाऊनी केलेली आहे। जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी तुझ्याकडे, हो जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी। महिला दिनानिमित्त पिंपरी बुद्रुक पाईट जिल्हा परिषद गटातील महिला शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी महिलांना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व सेंद्रिय शेतीचे परिसरातील शेतकऱ्यांनी केलेले विविध प्रयोग पाहण्याची संधी महिलांना उपलब्ध करून देण्यात आली। आज शरद भाऊ बुटे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं आपल्या भामा खोऱ्यातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटासाठीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। बचत गटाचे कागदपत्र रेकॉर्ड उत्तम राहावे यासाठी आज भामाई महिला सक्षमीकरण अभियानाच्या माध्यमातून बचत गटांना ऑफिस बॅग देण्यात येत आहे। व्यक्तिगत महिला तसेच महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना विविध योजनांची माहिती देणे आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करून देणे यासाठी आजचं शिबिर अतिशय महत्त्वाचं आहे। यापुढील काळातही आपल्या भागातील होतकरू महिला, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला, किशोरवयीन मुली, गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। या कामासाठी आपण देखील भामाई महिला सक्षमीकरण अभियानामध्ये सहभागी व्हावे ही आपणास नम्र विनंती। धन्यवाद।